आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आपत्ती व्यवस्थापक अजय गोवले आता आपल्या सोबत आहेत. तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत आहे आणि तुमच्याकडून आम्ही आणखी मार्गदर्शन जाणून पावसाळ्याचे दिवस सध्या सुरू आहेत. नैसर्गिक आपत्ती आपल्याला 26 जुलैचा अनुभव सगळ्यांच्याच चांगलाच आठवणीतला आहे. नैसर्गिक आपत्तीचा आपण अत्यंत समोरून सामना केलेला होता. नेमका काय काय घडामोडी घडत असतात ते आपण बघत असतो, पण काय काय गोष्टी एक नागरिक म्हणून आपल्याला जवळ बाळगणं गरजेचं आहे की काय काय गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, या विषयावर आज आपण बोलणार आहोत. जेव्हा तुम्ही एखादी परिस्थिती कंट्रोल करता किंवा महापालिकेबरोबर जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असता, कोणकोणत्या नैसर्गिक आपत्तींचा तुम्ही विचार करता? विशेष करून मुंबई जर आपण लक्षात घेतली आणि आता येता हा पावसाळा जो सुरुवात झालेली आहे, त्या पावसाळ्याला अनुसरून साधारणपणे काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जसं की पूर परिस्थिती. मुंबईला पूर परिस्थिती ही काही नवीन गोष्ट नाहीये की मुंबईचं भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता आणि वाढलेली जनसंख्या किंवा जे बिल्डिंग्स इमारती ज्या वाढत गेलेल्या आहेत अतिशय त्याच्यामुळे पूर परिस्थिती. दुसरं आहे की बिल्डिंग्स कोलॅप्स होणं किंवा एखादं लँडस्लाईड होणं म्हणजे दरडी कोसळणं, हे आपल्या इथे मुंबईमध्ये बऱ्याचशा झोपडपट्ट्यांमध्ये यांना लोकांनी अशा प्रकारची समस्या भेडसावते. तिसरं आहे आज केवळ अशा कोणत्याही फिजिकल डिझास्टर्सपेक्षा जास्त अधिक धोकादायक आहे हे आजार. पावसाळ्यामुळे वाढणारे आजार आणि त्याच्या साथी, उदाहरणार्थ मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस. तर गेल्या काही वर्षामध्ये आपण अतिशय प्रचंड वाढतं प्रमाण अशा आजारांचं पाहिलेलं आहे. हे एक अजून महत्वाची अशी दुर्घटना असू शकते. आणि त्या व्यतिरिक्त पावसाळ्याच्या पाण्यामधून किंवा अशा वेळेला शॉर्ट सर्किट्स किंवा आगी लागण्याच्या संख्या ह्या जास्त वाढत जातात. अशा प्रकारचे काही आपत्कालीन परिस्थिती आपण लक्षात ठेवू शकतो. बरोबर. खास करून जेव्हा पुराची जेव्हा बातमी येते किंवा बहुतेकदा अलर्ट केलं जातं आपल्याकडे किंवा हवामान खात्याकडून आपल्याला काही संकेत दिले जात असतात, अंदाज बांधले जात असतात. खास करून भरतीच्या वेळा ज्या असतात त्या मुंबईकरांना जास्त इशारा देणाऱ्या असतात. तर त्या दृष्टीने तुम्ही मुंबईकरांना आधी काय माहिती द्याल किंवा अलर्ट कराल? सर्वप्रथम भरतीच्या वेळा या महानगरपालिकेने वेळोवेळी वर्तमानपत्रामधून जाहीर केलेल्या आहेत. तर दर पावसाळ्याच्या संपूर्ण 4 महिन्यांच्या काळामध्ये जून ते सप्टेंबर पर्यंतसाठी महानगरपालिकेने काही भरतीच्या वेळा जाहीर केलेल्या आहेत. आणि कोणती भरतीची वेळ धोकादायक असते तर जी साधारण 4 ते 4.25 मीटर उंचीपेक्षा जास्त असेल तर अशी भरतीची वेळ ही थोडीशी सजग राहण्यासाठी आवश्यक असते. पण त्याचबरोबर हेही आहे की अशी भरती आली याचा अर्थ पूरपरिस्थिती निर्माण होईल असं नाहीये. तर लोकांमध्ये हा थोडासा एक गैरसमज असतो की अशा भरतीच्या वेळीच जर अधिक भरघोस पाऊस पडला, जोरदार पाऊस पडला आणि तो जास्त काळासाठी जर राहिला तर भरती आणि पावसामुळे वाढलेलं पाणी या दोन्हीमुळे मुंबईतली आपली जी ड्रेनेज सिस्टम आहे त्याच्यामुळे हे पाणी वाहून नेण्याचं काम होऊ शकत नाही. समुद्र मग कोणतेही पाणी ऍक्सेप्ट करत नाही. हे पाणी सगळं उलट बाहेर फेकलं जातं भरतीमुळे. तर या कारणाने परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून केवळ जागरूकता राहावी यासाठी महानगरपालिका अशा तारखा आणि अशा वेळा लोकांना जाहीर करते, जेणेकरून लोकांनी आपली जे प्लॅनिंग्स असतील, आपल्या योजना असतील, कुठे बाहेर जाणं असेल, प्रवासाला जाणं असेल तर ते या वेळांना अनुसरून काळजी आवश्यक ती घ्यावी वैयक्तिक स्तरावर. याच्यात दुसरा मुद्दा आहे खरं तर दरड कोसळणे किंवा आपल्या आजूबाजूला आपण नेहमी बघत असतो. पण आता मुद्दा आलाच आहे पूर परिस्थितीचा किंवा 26 जुलैचं जे उदाहरण होतं तर तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये आणि समज जर उद्भवली तर एक नागरिक म्हणून स्वतः आता काय काय लक्षात ठेवायला पाहिजे याविषयी? एक तर हे आपत्कालीन परिस्थिती उद्भवेल की नाही हे फारसं काही मनुष्याच्या हातात नाहीये. फार फार तर आपण एकच प्रयत्न करू शकतो की अशी परिस्थिती टाळण्यासाठी जे काही प्रयत्न करू आणि त्या परिस्थितीतून उद्भवणारं नुकसान हे कमीत कमी होईल याच्यासाठी प्रयत्न करणं. तर सर्वप्रथम नागरिकांनी व्यक्तिगत स्तरावर करण्याच्या गोष्टी म्हणजे एक सर्वात आवश्यक अशी मानसिक तयारी की आपत्कालीन परिस्थिती कदाचित येईल. आता पावसाळा आहे, पूर येणार, माझी वस्ती अशी सखोल भागामध्ये आहे जिथे पाणी जमा होणारच. तर त्यामुळे मानसिक स्थिती इतकी कठोर बनवणं आवश्यक आहे आज नागरिकांनी. लोकांनी बऱ्याचदा पाहिलेलं आहे की मुंबई शहर अशा आपत्कालीन घटनांमधून, दुर्घटनांमधून लवकरच सुरळीत कार्यामध्ये सुरुवात होते, सुरळीत कार्यास. त्याचा अर्थ हाच आहे की आपली मानसिक परिस्थिती, मानसिक स्थिती ही दुर्बळ असता कामा नये. आणि कोणतीही दुर्घटना झाली, आपलं नुकसान झालं तर एकदम रडारड किंवा धाय मोकलून रडणं याच्यापेक्षा सर्वप्रथम मी कोणत्या एजन्सीला, कोणत्या यंत्रणेला फोन करून कळवणं आवश्यक आहे, कुठून मदत मिळणं आवश्यक आहे
ही माहिती लोकांनी ठेवणं आवश्यक आहे. बरोबर आहे. हा अलर्टनेस त्यावेळेला येणं खूप महत्वाचं आहे, कारण ती परिस्थिती तशी नसते. या विषयावर आपण बोलणार आहोत. सामाजिक संस्थांविषयी देखील जाणून घेणार आहोत. आपल्याला एक स्वयंसेवक म्हणून समज जर जनतेची मदत करायची असेल तर स्वतः काय पहिले स्वयंपूर्ण कशी होण्याची गरज आहे? याला काही मुद्दे आवश्यक आहेत. जेव्हा आपण स्वयंसेवक म्हणून मदत करू इच्छितो, याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेशन किंवा काही क्वालिफिकेशन असणं आवश्यक नाहीये. फक्त तुमची मानसिक तयारी असली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपण स्वयंसेवक म्हणून शक्यतो आपल्या स्थानिक परिसरामध्ये काम करणं हे जास्त सुकर असतं, जेणेकरून त्या परिसराची माहिती आपल्याला आधीच असते. कुठल्या ठिकाणी धोके आहेत, कुठल्या ठिकाणी उंच सखल भाग असेल, की समजा आपल्याला आता पूर परिस्थितीमधून सखल भागामध्ये असलेल्या किंवा ज्या खोलगट भागामध्ये असलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी न्यायचंय, तर आपल्याला आधीच पूर्वतयारी म्हणून उंच आणि सुरक्षित असे कोणते परिसर आहेत आपल्या आसपासच्या परिसरामध्ये हे माहिती करून घेणं आवश्यक आहे. आणि तिथे कमीत कमी वेळात सोप्यात सोप्या मार्गाने या लोकांना तिथे कसं नेता येईल हे पाहणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे पूर परिस्थितीमध्ये पाणी जमा झालेलं असताना त्या परिसरामध्ये कोणतेही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जे असतील, विद्युत उपकरणं, तर ही शक्यतोवर बंद करावीत. जी अतिशय आवश्यक असतील अशी उपकरणं चालू राहणं ठीक आहे. आणि लोकांनी सुद्धा या पाण्यामध्ये, म्हणजे असं म्हटलं जातं की साधारण वाहतं पाणी जे असेल, रस्त्यामध्ये जमा झालेलं पाणी, तर ते जर 6 इंचापेक्षा जास्त खोल असेल पाणी, तर अशा पाण्यामध्ये चालताना माणूस पडण्याची शक्यता आहे. तर हे लोकांनी टाळावं की 6 इंचापेक्षा उंच जास्त पाण्यामधून प्रवास करणं किंवा त्याच्यातून चालणं टाळावं. तो एक धोका आहे पडण्याचा. आणि दुसरा धोका आहे असं पाणी प्रदूषित असल्यामुळे या पाण्यामधून लेप्टोस्पायरोसिस सारखे आजार पुढे पुन्हा होणं शक्यता असते, संभावना असते. तर या काही गोष्टी जरा टाळणं. दुसरं म्हणजे आपल्या ज्या परिसरात आपण राहतो आहोत त्या परिसरातल्या महानगरपालिकेचे लोकल जे कॉन्टॅक्ट असतील, तिथले वॉर्ड अधिकारी जे असतील, त्या अधिकाऱ्यांची माहिती आपल्यासोबत असणं आवश्यक आहे, जेणेकरून जर पूर परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर गेली तर आपण या अधिकाऱ्यांना कळवणं हे अतिशय आवश्यक आहे. स्वयंसेवक म्हणून आपण संपूर्ण परिस्थितीवर ताबा मिळवणं कधीच शक्य नसणार आहे. त्यासाठी आपल्याला एक्सपर्ट्स किंवा कुशल तज्ज्ञांची आवश्यकता लागेल. तर ती येईपर्यंत आपण काय करू शकतो, तर सुरक्षित ठिकाणी या लोकांना हलवून नेणं. आणि विशेष म्हणजे वल्नरेबल लोकसंख्या जी आहे, की म्हणजे लहान मुलं असतील, महिला, गरोदर महिला किंवा ज्येष्ठ नागरिक, अशांवर जास्त भर देऊन, आजारी असलेल्या व्यक्ती अशांवर जास्त भर देऊन त्यांना तातडीने त्या ठिकाणाहून हलवणं. आणि जेव्हा आपण हलवतो लोकांना घरामधून, नॉर्मली हे पाहिलं जातं की लोक साशंक असतात, आपलं घर सोडायला तयार होत नाहीत, कितीही पूर परिस्थिती असली किंवा जीवाशी आलेलं असेल. याचे कारणं काही असतात की आपलं घर म्हणजे ही आपली संपूर्ण आयुष्यभराची पुंजी असते. आणि ते घर सोडून बाहेर जायचंय, पुन्हा आल्यानंतर ते घराचा ताबा मला मिळणार आहे की नाही किंवा ते घर सुस्थितीत असणार आहे की नाही, ही साशंकता लोकांच्या मनात असते. ती टाळण्यासाठी लोकांनी एक फॅमिली किट तयार करणं आवश्यक आहे, की आपल्या घरामध्ये असलेले महत्वाचे दस्तऐवज, महत्वाचे कागदपत्र, अग्रीमेंट्स हे सगळे आपण असे सहजपणे उपलब्ध होतील अशा ठिकाणी जमा करून ठेवणं. औषधं महत्वाची जी आपल्याला कधीही लागू शकतात इमर्जन्सीमध्ये, अशी औषधं सहज हाताला लागतील अशी तयार ठेवणं. आणि काही इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर जे सहज उपलब्ध होतील असे तयार ठेवणं, जेणेकरून घर सोडून जायची वेळ आली तर त्यावेळेला या काही गोष्टींचा आपल्याला अतिशय उपयोग होऊ शकतो. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे सर, कारण हा मेडिकल किटचा जो मुद्दा आहे त्याच्याविषयी आपण अधिक बोलणार आहोत. ह्याच्यामध्ये आता हा थोडासा बदल आहे या प्रश्नामध्ये. आता स्वयंसेवक म्हणून नाही, तर आता कमीत कमी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काय करायला हवं. तर पुरामध्ये एक तर आहे की जर आपल्याला पोहता येत नसेल, आणि जरी पोहता येत असेल तरी पुराच्या पाण्यात, वाहत्या पाण्यामध्ये केवळ पट्टीच्या आणि त्यासाठी शिकवले गेलेली व्यक्तीच पोहू शकते यशस्वीरित्या. आणि पोहणं एक वेगळं आहे आणि आपण स्वतः दुसऱ्याचा जाऊन जीव वाचवणं पाण्यामध्ये बुडताना हे सुद्धा वेगळं आहे. त्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एक तर आहे अशा पाण्यामध्ये आपला प्रादुर्भाव टाळावा, की आपण त्या पाण्यात जाऊच नये, अशा पाण्याला संपर्क होऊ देऊ नये. दुसरं, जर आपल्याला या पाण्यामधून प्रवास करावा लागला तर आपल्या घरामध्ये आज काही अशा वस्तू असतात टाकाऊ किंवा ज्या आपण ठेवलेल्या असतात जपून, त्या वस्तूंचा सहजपणे उपयोग करता येऊ शकतो. नागरी संरक्षण दल म्हणून जे सरकारी यंत्रणा आहे ज्याच्या मार्फत प्रशिक्षणं दिली जातात नागरिकांना, त्याच्यामध्ये ते काही सहज अशा सोप्या साधनांचा वापर कसा उल्लेख करतात. उदाहरणार्थ आपल्या घरात पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या, या कुठल्याही घरामध्ये गेलो तर टिपिकली आपल्याला अशा पाण्याच्या मोकळ्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या मिळू शकतात. तर एक अशा 5 ते 6 बाटल्या जर आपण साध्या नायलॉनच्या दोरीने एकत्र बांधून त्या ज्या व्यक्तीला पोहता येत नाहीये, ज्या व्यक्तीला पाण्यामधून पुढे जायचंय, बाहेर जायचंय, त्या व्यक्तीच्या पोटाशी जर बांधल्या तर त्या पाण्याच्या मदतीने, त्या बाटल्यांच्या मदतीने, किंवा घरामध्ये एखादं गॅलन, रिकामं गॅलन असेल तर ते गॅलन त्याचं बूच पूर्ण लावून
ते पॅक करून आणि ते आपल्या पोटाशी बांधलं तर अशा काही साधनांच्या मदतीने लोक सहजपणे